गोळीबार प्रकरणानंतर भाजप कार्यकर्ते संतप्त. पोलीस ठाण्याबाहेर भाजपकडून आंदोलन. भाजप उमेदवार पवन वाळेकर यांच्या खाजगी कार्यालयावर रात्री 2 अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला होता. या घटनेनंतर संतापलेल्या भाजप उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्याच्या बाहेर ठिय्या आंदोलन केलंय. आमच्या पद्धतीने गुन्हा दाखल केला जात नसल्याचा आरोप भाजपकडून केला. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत हे ठिय्या आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा कार्यकर्त्यांनी दिला. यावेळी पोलीस ठाण्याबाहेर भाजपकडून घोषणाबाजीही करण्यात आली. ब्युरो रिपोर्ट, नवभारत संवाद. रात्री 12:15 सुमारास ही घटना आहे आणि आम्ही इथं FIR द्यायला आलो होतो आमची, तर ती आमच्या हिशोबाने घेतली नाही म्हणून आम्ही या आंदोलनाला बसलोय. मला जो संशय आहे तो राजू वाळेकर, अरविंद वाळेकर आणि निखिल वाळेकर वरती आहे. गोळीबार झाला हे काही अंबरनाथसाठी नवीन गोष्ट नाहीये. आमचा प्रचाराचा मुद्दा सुद्धा हाच आहे, भ्रष्टाचार आणि दहशतमुक्त अंबरनाथ करण्याचाच आमचा प्रचाराचा मुद्दा आहे. तरी पण हे म्हणतात की असं नाही तसं नाही. जी काही घटना घडली, 6 राऊंड फायर केल्याच्या नंतर सुद्धा पोलीस जर समजा फिर्याद घेत नसतील, आणि फिर्याद आमची आहे, आम्ही सांगतो तशी फिर्याद त्यांनी घेतली पाहिजे. आम्ही थोडी सांगतो की हे खोटी काही देतो. खोटी जर आमची फिर्याद असेल तर त्यांनी आमच्यावर प्रोसिक्युशन करावं, ते कायदा आहे, किंवा आमच्या विरुद्ध खटला दाखल करावा. आणि असं असताना सुद्धा जर पोलीस आमचं फिर्याद त्यांच्या म्हणण्याप्रमाणे द्यायची असेल तर त्या गुन्ह्यात काय अर्थ आहे? याच्या आधी सुद्धा 2-3 वेळा असेच अटेम्प्ट झालेले आहे, त्याची साधी फिर्याद सुद्धा घेतलेली नाही. आणि जर फिर्याद घेत नसेल तर हे पोलीस स्टेशन कशासाठी पाहिजे? इथं गोरगरिबाला जर न्याय मिळत नसेल तर या पोलीस स्टेशनची गरज नाही. मग भाई लोक बसवावे चौकामध्ये, त्यांनी फैसले करावेत. 12 वाजता, 12 सव्वा 12 वाजता या ठिकाणी फायरिंग झालेलं आहे. अटेम्प्ट टू मर्डर. भारतीय जनता पार्टीचा तरुण तडफदार उमेदवार याच्यावरती फायरिंग करून त्याला ठार मारण्याचा एक प्रयत्न झाला, आणि त्या संदर्भामध्ये ज्यांच्यावरती संशय आहे त्यांची नावं फिर्यादी म्हणून आम्ही देत असताना ही फिर्याद तशा प्रकारे न घेता पोलीस सांगतात तुम्ही अशा प्रकारे फिर्याद द्या, तशा प्रकारे फिर्याद द्या. याच्या अगोदर देखील त्याच्या कार्यालयावरती हल्ला झाला 30 तारखेला, त्याला देखील त्याची फिर्याद घेतली नाही, त्यावेळी देखील तक्रार घेतली नाही, कोणत्या प्रकारची चौकशी केली नाही. म्हणजे कोणाचं काम करतायत? आज आमची फिर्याद जोपर्यंत घेत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उठणार नाही, हा आमचा ठाम निर्णय आहे.